बाबा आज यात्रोत्सवाचं ध्वजपूजन करण्यात आलं, काय सांगाल याबद्दल? वारकरी संप्रदायामध्ये आणि सनातन हिंदू धर्मामध्ये ध्वजपूजनाला फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. आज आपल्या यात्रेला, पारंपरिक यात्रेला आज सुरुवात होणार आहे. तर यात्रेची सुरुवात हा ध्वज उभारणीपासून, ध्वजपूजनापासून होत असते. ज्ञानोबा असं म्हणतात, पाहे पा ध्वजेची चिरगुड, राया जतन करता कष्ट, तैसा मे कपतित परिदुजा मुद्रांकित. त्या ध्वजपूजनापासून यात्रेला सुरुवात होईल. आज माघ वद्य नवमी सगळ्या परिसरातून दिंड्या जवळजवळ आता आईसाहेबांच्या पंचकृषीमध्ये दाखल झाल्या. संध्याकाळपर्यंत सगळ्या दिंड्या आपापल्या स्थानावर येतील आणि यात्रेला सुरुवात होईल. ध्वजपूजनाने सुरुवात करायचा अर्थ असा असतो की ही यात्रा खऱ्या अर्थाने जो करील याची यात्रा तो तारील सकळे गोत्रा, सकळे कुळे पवित्रा याची दर्शने होते. पूर्वज उद्धरती कुळासहित असं त्या यात्रेचं, मुक्ताबाईच्या यात्रेचं हे फल आहे. संतांनी वर्णन केलं आणि ते फल आपल्या पत्रामध्ये पडलं पाहिजे. म्हणून ती यात्रा साधन करत असताना, चिंतन करत असताना त्या यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न होता कामा नये. निर्विघ्नपणे यात्रा आपली पार पडली पाहिजे. त्याच्याकरता ध्वजपूजन आणि गणेश पूजनाने आपण या यात्रेची सुरुवात आज केलेली आहे. आजपासून यात्रेला सुरुवात होईल. जवळजवळ म्हणजे माघ महाशिवरात्रीच्या पर्व काळानंतर पारणं थटण्याकरता फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला सगळ्या यात्रेची सांगता होईल. काला करून सगळ्या दिंड्या, सगळे फळकरी, सगळे वारकरी आपापल्या स्वस्थानाला परतीच्या प्रवासाला निघतील. अशी हे नवमीपासनं तर फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपर्यंत असलेली यात्रा चांगदेव महाराज आणि मुक्ताबाईंची संयुक्त यात्रा आहे. गुरु शिष्याची परंपरेने यात्रा ही आहे. आणि महाशिवरात्री फार पुरातन असलेली श्रद्धेची ही यात्रा, लोकांच्या बऱ्याचशा लोकांच्या नवस्फूर्तीची ही यात्रा आहे. आजपासून बरेचसे लोक आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी आपले नवससुद्धा पूर्ण करत असतात. आणि म्हणून ही परंपरेने चाललेली यात्रा, ही पारंपरिक यात्रा, या यात्रेची सुरुवात आज ध्वजपूजनाने झाली. आपण सर्वांना या यात्रेकरू ही यात्रा आपली निर्विघ्नपणे पार पडावी अशी मुक्ताईच्या चरणी खऱ्या अर्थाने प्रार्थना करू. कुंडली वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, आदिशक्ती मुक्ताबाई.